दरम्यान लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्र्यांसोबत नेमकी काय चर्चा झाली आणि हाकेंच्या शिष्टमंडळात महायुतीतलेच नेते असल्याचा आरोप होतोय। त्या संदर्भात हाकेंशीच बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीनं। आपण बघू शकतो की गेल्या 9 दिवसापासून लक्ष्मण हाके यांचं ओबीसी बचाव आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की आता शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना या ठिकाणी भेटून गेलेलं आहे। दोन्ही आंदोलक जे आहे या ठिकाणी गेल्या 9 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहे। मला सर काय सांगाल की आता शिष्टमंडळ तुम्हाला भेटून गेलेले आहे, नेमकं शिष्टमंडळासोबत तुमचा काय नेमके चर्चा झालेल्या आहे? आमच्या मागण्या गेल्या 8-9 दिवसापासून ज्या मांडतोय त्या मागण्या आम्ही लेखी दिलेल्या आहेत शासनाला आणि त्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत। आपण बघू शकतो की या ठिकाणी सरकारकडून तुम्हाला एक चर्चेसाठी आज 5 वाजता शिष्टमंडळ सुद्धा बोलवण्यात तुमचं शिष्टमंडळ पाठवा अशी विनंती केलेली आहे। नेमकं या शिष्टमंडळात कोण कोण असणार आहे? ओबीसीचे नेते असणार आहेत आणि अजून काही तज्ञ मंडळी असणार आहेत आणि सर्वसमावेशक शिष्टमंडळ असणार। तुमचं जे शिष्टमंडळ जाणार आहे यात सरकारमध्ये सत्तेत असणारेच काही नेत्यांचा समावेश आहे। ओबीसीचे जरी असले तरी ते सरकारमध्ये सत्तेमध्ये आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब आहेत ना, प्रकाश अण्णा शेंडगे विरोधातले आहेत ना। पण छगन भुजबळ असेल, पंकजाताई मुंडे असेल, हे सरकारच्या सत्तेमध्ये असलेले नेते आहेत, तेच तुमच्या शिष्टमंडळामध्ये दिसत आहेत। पण त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे ना। माननीय भुजबळ साहेबांनी ठाम भूमिका घेतली सत्तेत असली तरी ओबीसी आरक्षण प्रोटेक्ट झालं पाहिजे म्हणून। मग भुजबळ साहेबांनाच आम्ही पाठवणार ना, कारण आमचा बिलीव त्यांच्यावर आहे ना। मला हे म्हणायचं की आज सरकारनं जी चर्चा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्यात सत्तेतलेच मंत्री असणार आहेत, त्याबरोबर तुमच्या शिष्टमंडळामध्ये जाणारे सुद्धा नेते हे सरकारमधलेच असणार आहेत। त्यामुळे नेमकी काय चर्चा होईल? कारण की तुम्हाला आश्वासन देणारही सरकारच आहे आणि तुमचं आश्वासन घेणारही सरकारमधलेच। अजिबात नाही। भुजबळ साहेब सत्तेमध्ये होते तरी सुद्धा त्यांनी रोखठोक भूमिका मांडलेली आहे आणि मला नाही वाटत की ही मंडळी ओबीसीच्या विरोधात काय करतात। ते ओबीसीच्या बाजूनेच उभे राहतील म्हणून आम्ही विश्वासानं त्यांच्यावर त्यांची नावं घेतलेली आहेत आम्ही, त्यामुळं हा विश्वास ते ठरवतील सारखं। काय वाटतं तुम्हाला अपेक्षा? आज जी मंत्रिमंडळाची बैठक होईल, शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे, यातून काय नेमकं समोर येईल आणि तुमच्या उपोषणाची भूमिका काय असणार आहे? आम्ही होप्स ठेवून आहोत, बघूया काय होतं, कारण शेवटी मायबाप सरकार आहे आणि मी एक छोटा कार्यकर्ता असल्यामुळे किती ऐकायचं आणि किती नाही ऐकायचं त्याच्यापेक्षा ओबीसींचा आवाज त्यांनी ऐकावा असं आपण बघू शकतो की या ठिकाणी आपण बघितलं आलं आहे की या ठिकाणी शिष्टमंडळात जरी सरकारमध्ये असलेले नेते जरी असले तरी मात्र ते ओबीसीचे प्रश्न मांडणारे नेते आहेत। त्यामुळं या शिष्टमंडळात सरकारसोबत जाणाऱ्या शिष्टमंडळात सोबत विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते यांचाही समावेश असल्याची माहिती आपल्याला लक्ष्मण हाके यांनी दिलेली आहे। त्यामुळे सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे। लक्ष्मण सोळंके, वडीगोद्री, NDTV मराठी।